नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. सध्या आंब्यांचा सीझन चालू आहे आणि या आंब्याच्या सीझनमध्ये आमरसा व्यतिरिक्त आंब्यापासून तयार होणारे बरेचसे प्रकार केले जातात. तर आज आपण आंब्यापासून आंब्याचे गुलाबजाम करणार आहोत. हे गुलाबजाम करण्यासाठी आपल्याला खूप जास्त साहित्याची गरज नसते, तसेच कमीत कमी वेळामध्ये मस्त असे गुलाबजाम तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गुलाबजाम करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. तूप चांगलं वितळल्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घेऊया. गुलाबजाम करण्यासाठी इथे आपल्याला बारीकच रव्याचा वापर करायचा आहे. तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधून थोडासा वाटून घेतला तरीही चालू शकेल. आपल्याला हा रवा एकदम मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त करपवायचा नाही, तसेच त्याला कच्चाही ठेवायचा नाही. इथे 7 ते 8 मिनिटांनंतर रव्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प यामध्ये घालून घेऊया. एक मध्यम आकाराचा आंबा, त्याची गर काढून मिक्सरमधून थोडंसं वाटून घेतलेलं आहे. तोच गर यामध्ये वापरलेला आहे. हा गर यामध्ये चांगला मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये शेजारच्याच गॅसवरती ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथे 1.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. ते गरम करून घेतलेलं पाणी थोडं थोडं करून यामध्ये घालून घेऊया. आपल्याला या मिश्रणामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गुठळ्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत. 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाट्या पाणी व 1 वाटी आंब्याचा गर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आंब्याला स्वतःची एक छान चव असते, म्हणूनच त्याला फळांचा राजा म्हणतात. त्यामुळेच हा आंब्याचा पदार्थ एकदम मस्त असा तयार होतो. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर एकदम मंद आचेवरती 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया. 2 मिनिटानंतर हे मिश्रण चांगलं फुललेलं आहे. परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया व आता गॅस बंद करून मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया. आंबा बऱ्याचशा प्रमाणामध्ये गोड असतो, त्यामुळे आपल्याला इथे बेताने साखर वापरायची आहे. तर इथे मी ज्या वाटीने 1 वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने पाऊण वाटी साखर व 1.5 वाट्या पाणी घालून घेऊया. गुलाबजामची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यामध्ये 3 ते 4 हिरव्या वेलच्या थोड्याशा टेचून घेतलेल्या आहेत, त्या वेलच्या यामध्ये घालून घेऊया. हे पातेलं गॅसवरती ठेवून पाण्याला एक मोठी उकळी आलेली आहे. तसेच एकदम मंद आचेवरती 5 ते 7 मिनिट हा पाक शिजवून घेतल्यानंतर किंचितसा चिकट झाल्यानंतर गॅस बंद करून घेऊया. हे मिश्रणही आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर परत एकदा चांगलं मळून घेऊया. बाइंडिंगसाठी म्हणून यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालून घेऊया. तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालू शकेल. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे. हे आंब्याचे गुलाबजाम इतके छान तयार होतात की खव्याच्या गुलाबजामलासुद्धा मागे सरतील. तसेच 1 वाटी रव्यामध्ये भरपूर सारे गुलाबजाम तयार होतात. तरी इथेही मिश्रण चांगलं मळून घेतलेलं आहे. गुलाबजामचे गोळे तयार करण्यापूर्वी हाताला थोडंसं तूप लावून घेऊया व छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. खव्याचे किंवा इतर गुलाबजाम करायला थोडासा जास्त वेळ लागतो, परंतु हे गुलाबजाम करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही, म्हणजे पटापट वळले जातात. अजिबातही त्यांना क्रॅक्स जात नाही. तर अशा प्रकारे इथे मी सर्व गुलाबजाम करून घेतलेले आहेत. आता लगेचच गुलाबजाम तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडेसे गुलाबजाम सोडून घेऊया. आपल्याला हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, तर किंचितसं गरम करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला हे गुलाबजाम मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच गुलाबजाम आतपर्यंत चांगले तळले जातील. 2 ते 3 मिनिटांनंतर एका चमच्याच्या साहाय्याने एकदम हलक्या हाताने गुलाबजाम उलटवून घेऊया. तर अशा प्रकारे 2 ते 3 वेळा गुलाबजाम उलटपालट केल्यानंतर गुलाबजामला छान असा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर लगेचच तेलामधून काढून घेऊया. तर तुम्ही ते पाहू शकता, गुलाबजामला एकदम सुंदर असा कलर आलेला आहे. मगाशी जो आपण पाक तयार करून घेतलेला होता तो पाक थोडासा कोमट असतानाच यामध्ये हे गुलाबजाम सोडून घेऊया. हे गुलाबजाम पाकामध्ये मुरण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्ये एकदम रसरशीत असे गुलाबजाम तयार होतात. फक्त 10 मिनिट जरी आपण हे गुलाबजाम पाकामध्ये ठेवले तरीही एकदम मस्त तयार होतात. 10 मिनिटानंतर गुलाबजाम कसे झालेले आहेत ते चेक करूया.
तर तुम्हीसुद्धा आंब्याचा सीझन संपायच्या आत अशा प्रकारचे आंब्याचे गुलाबजाम नक्की करून बघा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.